नमस्कार मित्रांनो, मी आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, जो आजच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे कोलेस्ट्रॉल. तर कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात. एक असतं एच-डी-एल आणि एक असतं एल-डी-एल. एच-डी-एल असतं ते चांगलं कोलेस्ट्रॉल असतं आणि एल-डी-एल असतं ते बॅड कोलेस्ट्रॉल असतं. तर आपण जे ट्रान्स फॅट खातो, ट्रान्स फॅट म्हणजे काय? जे प्रोसेस फूड्स असतात किंवा प्रिझर्वेटिव्ज असतात, ते जे खातो आपण, त्यामुळं एल-डी-एल वाढतं आणि ते शरीरासाठी धोकादायक असतं. प्रोसेस फूड, बेकरी प्रोडक्ट्स, बिस्किट्स यामुळे आपलं एल-डी-एल वाढतं आणि ते शरीरासाठी धोक्याचं असतं. आणि दुसरा फॅटचा प्रकार आहे एच-डी-एल. ते गुड फॅट असतं. तर ते कशामुळे वाढतं? तर चिया सीड्स, त्याच्यानंतर अक्रोड, बदाम यामुळं आपलं गुड फॅट वाढतं आणि त्याला ते एच-डी-एल वाढलं की ऑटोमॅटिक एल-डी-एल सुद्धा थोडंसं कमी होतं. तर आपल्याला एच-डी-एल वाढवलं पाहिजे आणि एल-डी-एल कमी केलं पाहिजे, ही काळाची गरज आहे आणि ही समजली पाहिजे. अशा चांगल्या आवश्यक टिप्ससाठी तुम्ही मला फॉलो करा आणि मला तुम्हाला जर एखादा डाएटचा कोर्स पाहिजे असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, DM करा. थँक यू.